माझा नवरा माझ्यासाठी दररोज बर्फी घेऊन येत असे, जे मी आवडीने खायचे. पण त्यानंतर मला मात्र खूप झोप लागायची. सकाळी उठल्यावर माझे सगळे कपडे ओले असायचे आणि असंच एक दिवस मी माझ्या नवऱ्याने आणलेली बर्फी फेकून दिली आणि झोपण्याचे सोंग करत बेडवर झोपली. त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे काही केले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा नवरा खोलीत येण्याआधीच मी एक सुंदर काळ्या रंगाची मॅक्सी घातली होती, जेणेकरून तो पहिल्याच नजरेत मला पाहून घायाळ होऊन जाईल. तशी मी गावाकडे राहणारी मुलगी होती, पण ही माहिती मला माझ्या बहिणीने दिली होती, जिला लग्न करून शहरात दिले होते. तिनेच मला नवऱ्याला ताब्यात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. माझा नवरा जेव्हा खोलीत आला तेव्हा माझी नाईटी पाहून मोहित होऊन गेला, कारण त्याच्या नजरेत मी गावाकडची मुलगी होती. समीरसमोर नाईटी घालून यायचे म्हणून मला खूप लाज वाटत होती, पण आता तो माझा नवरा होता आणि मला त्याचं मन जिंकायचे होते. मी माझ्या मनात लग्नाच्या विषयी खूप छान स्वप्न रंगवले होते आणि आजच्या रात्री तर मी हाच विचार करत होते. नवरा जसा जसा जवळ येत होता तशी तशी माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. समीर माझ्याजवळ आला, माझा हात हातात घेऊन म्हणाला की तू खूपच सुंदर आहेस समीक्षा. या शब्दाने मला एक नवीन आयुष्य दिले. मला स्वतःला हवेत उडत असल्यासारखं वाटत होतं. समीरने काहीतरी काढण्यासाठी त्याच्या खिशात हात घातला. मला वाटलं की लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा नवरा माझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन आला असेल असे मला वाटले. पण समीरने खिशातून हात बाहेर काढला तर मी हैराण झाली. त्याच्या हातात बर्फी असलेला एक लहान बॉक्स होता. बर्फी खरंच खूप स्वादिष्ट होती. समीर माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता आणि वेगवेगळ्या गोष्टी करू लागला आणि मी नकळत झोपू लागली होती. थोड्या वेळाने मी माझी शुद्ध हरपून बसले होते. सकाळी मला जाग आली तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. माझे सर्व कपडे ओले झाले होते. मी हैराण झाले होते की या रात्रीची मी इतक्या आतुरतेने वाट पाहत होते, इतकी स्वप्न रंगवली होती. त्या रात्री मी झोपली कशी? मग मला समीरचा विचार डोक्यात आला की समीर माझ्याबद्दल नेमकं काय विचार करत असणार. कपडे ओले कसे झाले होते? समीर खोलीत नव्हता. मी ताबडतोब कपडे बदलले आणि आंघोळ करून तयार झाली. मी माझे केस विंचरत होती की तेवढा समीर खोलीत आला. त्याचा मूड खूप खराब होता. तो माझ्याशी काहीच बोलला नाही. मी प्रयत्न केला, पण तो खूपच रागात होता, म्हणून मीही जास्त काहीच बोलू शकले नाही. मी विचार केला की मी कसेही करून समीरला पटवून देईल. समीर गेल्यानंतर माझ्या सासूबाई खोलीत आल्या. माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून त्या हैराण होऊन विचारू लागल्या की काय झालं प्रिया. मी त्यांना सांगितलं की मी समीरला नाराज केले म्हणून. ते म्हणू लागल्या की मी समीरसोबत बोलते, पण मी त्यांचा हात पकडून त्याला थांबवल्याने त्यांना सांगितले की तुम्ही समीरला काहीच बोलू नका, नाहीतर ते माझ्यावर अजून जास्त नाराज होतील. माझं बोलणं ऐकून त्या शांत झाल्या आणि म्हणाल्या की या छोट्या छोट्या गोष्टी मला लावून घेऊ नकोस. काही दिवस समीरसोबत राहशील तर तू त्याच्या सवयींना चांगल्या प्रकारे ओळखशील. मी त्यांचं बोलणे ऐकून खूप खुश झाली होती. मी माझ्या आईवडिलांची लाडकी लेक होती. तशीच माझ्या लहानपणापासून इच्छा होती की माझे लग्न त्यांचा मुलगा समीर सोबत व्हावे. मी 15 वर्षाचे झाले तेव्हा माझ्या घरी माझ्या सासूबाई मला भेटायला आल्या होत्या आणि जाता जाता माझं तोंड गोड करून गेल्या. मी खूप जास्त आनंदात होते, कारण त्या माझ्यावर खूप प्रेम करत होत्या आणि म्हणूनच माझ्या आईवडिलांनाही या नात्याला काही आक्षेप नव्हता. समीरची शहरात खूप छान नोकरी होती. तो सकाळीच कामासाठी शहरात जायचा आणि रात्रीच घरी परतायचा. त्याच्या कमाईने माझ्या सासूबाईंनी गावात एक मोठं घर बांधून घेतलं होतं. खूप वर्षापासून समीर आणि माझी भेट झाली नव्हती, कारण तो जास्तीत जास्त वेळ शहरातच घालवायचा. पण आमचं लग्न जुळून आले तरीही तो गावी भेटण्यासाठी आला नव्हता. याच गोष्टीचा विचार करून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले होते. एके दिवशी मी माझ्या सासूला विचारले, कारण माझी सासू माझ्या आईची चांगली मैत्रीण होती, त्यामुळे मी त्यांच्याशी थेट बोलेन मला अजिबात पटत नव्हते. एक दिवस त्या मला भेटायला माझ्या गावी आल्या होत्या. तेव्हा मी
बोलता बोलता त्यांना विचारले की समीर आमच्या गावी का येत नाही. माझं बोलणं माझ्या आईने ऐकलं तर माझ्या आईने मला एक थापड मारली आणि म्हणाली की तुला असं विचारताना लाज नाही वाटली. आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल अशा गोष्टी कोणी विचारतं का. मी शांत झाली होती. माझ्या सासूबाई हसत म्हणाल्या, का नाही, समीरला जसा वेळ मिळेल तसा तो तुला भेटायला नक्कीच येईल. जेव्हापासून त्याला शहराची हवा लागली आहे तेव्हापासून तो खूप कमी बोलतो. तो आता पहिल्यासारखा राहिला नाही. आता तो खूप सिरियस असतो. सासूंचं बोलणं ऐकून माझी आई म्हणू लागली की जेव्हा मुलावर जबाबदारी पडते तेव्हा तो सिरियस होतोच. एक माझ्या मुलीलाच अक्कल येत नाही. तोंडाला येईल ते बोलून जाते आणि तिने रागातच माझ्याकडे पाहिले. तर मी उठून माझ्या खोलीत निघून गेले. त्या गेल्यानंतरही माझ्या आईने मला हजार गोष्टी ऐकवल्या. आईची बडबड सुरू होती आणि मी मात्र माझ्याच विचारात मग्न होती. मी हाच विचार करून खुश होत होती की माझा होणारा नवरा हिरोसारखा शहरी झाला आहे. मला सुरुवातीपासून शहराचे खूप आकर्षण होते. त्यांनी लग्नासाठी मला वर्षभराचा वेळ दिला होता आणि एक वर्ष फक्त स्वप्न पाहण्यातच निघून गेले होते. पण मला कुठे माहीत होतं की एक दिवस माझे सर्व स्वप्न मातीत मिसळणार होतं. काही दिवसांनी समीर आणि माझे लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडले. मी समीरसोबत लग्न करून त्याच्या गावी पोचली होती. माझ्या सासूबाईंनी माझं छान स्वागत केलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री मी झोपून गेल्यामुळे समीर खूप जास्त रागात होता. तो पूर्ण दिवसभर माझ्यासोबत बोलला नाही. मी पूर्ण दिवसभर त्याच्या मागे पुढे फिरत होती, पण त्याने साधी नजर वर करून सुद्धा मला पाहिले नाही. पूर्ण वेळ तो घराच्या छतावर बसून होता. आमच्याकडे गावी स्त्रियांना छतावर जाण्यास परवानगी नव्हती, म्हणून मी त्यांच्या मागे सुद्धा जाऊ शकत नव्हती. रात्रीच्या वेळेस समीर स्वतःच खोलीत आला. माझे डोळे रडून रडून सुजले होते. समीर माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणू लागला की मला माफ कर, मला जरा जास्त राग आला होता. मी तुझ्याजवळ बसलो होतो आणि तू अशी गाढ झोपली की मी उठवले तरी उठली नाहीस, म्हणूनच मला राग आला होता. मला माहीत होतं की चूक माझीच आहे, म्हणूनच मी समीरची स्वतःहून माफी मागितली आणि म्हणाली की यापुढे माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन. ते खुश झाले आणि माझ्या लांबसडक केसांची स्तुती करू लागले. मी विचार करू लागली की पूर्ण दिवसभर नाराज रागात राहिल्यानंतर अचानक यांचा व्यवहार इतका चांगला कसा झाला. समीरने पुन्हा एकदा खिशातून मिठाई म्हणजे बर्फी काढून मला खाऊ घातली आणि म्हणू लागले की बर्फी खाल्ल्यानंतर आपला संपूर्ण राग नाहीसा होतो, सोबत मूडही चांगला होतो. त्यांच्या बोलण्यात इतका गोडवा होता की मी लाजली. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि ते काहीतरी बोलत होते, पण मी माझे भान हरपून जात होते आणि थोड्याच वेळात मी या जगातून दूर कुठेतरी निघून गेली होती. आणि एकदा पुन्हा माझे डोळे सकाळी 11 वाजता उघडले. घड्याळ पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण मला माहीत होतं की समीरला आता पुन्हा राग आला असेल. आता हे माझ्या समजण्यापलीकडे होते की मला अशी गाढ झोप लागूच कशी शकते. माझे संपूर्ण कपडे ओले होते आणि मला थंडीही वाजत होती. मी लगेचच आंघोळ करून तयार झाले आणि खोलीतून बाहेर आली. खोलीच्या बाहेर माझा नवरा माझ्या सासूबाईंना सांगत होता की तुम्ही अशा मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं कसं, जिला कधी झोपायचं आणि कधी उठायचं याबद्दल काही समजत नाही. मी हिच्यासोबत कसं आयुष्य घालू. तिला तर हे सुद्धा माहिती नाही की गावातील स्त्रिया सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करतात. तू सकाळी उठल्यापासून सर्व कामे करते आणि या महाराणी आता या वेळेस उठत आहेत. जर अशीच परिस्थिती राहणार असेल तर मी जास्त दिवस तुझ्या लाडक्या सुनेला या घरात सहन करू शकत नाही. समीरचे हे शब्द ऐकून मी घाबरून गेले. मी विचारही करू शकलो नव्हती की माझा नवरा इतका कडकही असू शकतो. यापुढे काही ऐकण्याची माझी अजिबात हिंमत होत नव्हती. मी गुपचूप किचनमध्ये निघून गेली. माझी सासू घरात सकाळपासून कामे करण्यात मग्न होती. किचनही पूर्णपणे साफ होते आणि दुपारचं जेवण पूर्णपणे तयार होतं. मी समीर सोबत माझ्या सासूबाईंच्या नजरेतही खाली पडत चालली होती. मला आता राहून राहून स्वतःवरच राग येऊ लागला होता. माहीत नाही मला काय झालं होतं. मी संपूर्ण घरात फिरून आली. पाहिलं तर सासूबाईंची सर्व कामं झालेली होती आणि बहुतेक याच कारणामुळे समीरला जास्त राग आला होता. ते पुन्हा छतावर बसायला निघून गेले होते, कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की मी त्यांच्या मागे जाऊ शकत नव्हती. मी संपूर्ण दिवसभर रडत होती. ज्या आनंदासाठी मी मागचा पूर्ण वर्ष वाट पाहिली होती, तो आनंद माझ्यापासून अजूनही दूर होता. मला समीरची साथ हवी होती. ती लाभली नाही. त्याच्या मनात जागा मिळवता आली नाही.
शिवाय समीरच्या शब्दांनी मला ती जाणीव करून दिली की आता जर माझ्याकडून काही चूक झाली तर ते मला घराच्या बाहेर काढून टाकतील. माझ्या गावातून सारखा आईचा फोन येत होता. आई म्हणत होती की एका आठवड्यासाठी आपल्या घरी येऊन जा. प्रथेनुसार लग्नानंतर 1 आठवड्यासाठी मुलीला आपल्या माहेरी राहायला यावे लागते. मला आजूबाजूला जायचं नव्हतं, कारण समीर अगोदरच माझ्यावर नाराज होता. अशा परिस्थितीत मी त्यांना सोडून माहेरी आईकडे आली असती तर कदाचित समीर माझ्यासोबत कधीच बोलला नसता. रात्रीच्या वेळेस समीर खोलीत आला. त्यांना पाहून मला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला होता की अचानक समीरचे वागणे चांगले कसे झाले होते. माझ्याजवळ बसून ते स्वतःच मला विचारू लागले की तुझ्या आईचा फोन आला होता का? मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तर ते म्हणू लागले की चांगली गोष्ट आहे. तू माहेरी नाही गेली तर तुझी आई म्हणणार की मी तुला जाण्यासाठी नकार दिला होता. उद्यापासून माझी नोकरी सुरू होत आहे. मीही सकाळी लवकर शहरात जाण्यासाठी निघून जाईल तर रात्रीच घरी परत येईल. तू माहेरी 1 आठवड्यासाठी राहून ये. सोबत आईलाही घेऊन जा. मला समीरसोबत अशा पद्धतीने दुरावा करायचा नव्हता आणि माझ्यात इतकी हिंमतही नव्हती की मी त्यांच्या पुढे काही ऐकून घेऊन, म्हणून मी आनंदाने माहेरी जाण्यासाठी तयार झाले. समीरने पुन्हा खिशातून बर्फी काढून स्वतःच मला खाऊ घातली आणि म्हणू लागला, तो बर्फीला काय काय खाण्यापेक्षा आरामात खात जा. मी ज्यांच्याकडून ही पार्टी घेऊन येतो तो शहरातील खूप प्रसिद्ध मिठाईवाला आहे. ही मिठाई झाल्यानंतर तुला खूप प्रसन्न वाटेल. मी समीरचे बदलते रूप पाहून काळजीत पडली. ते जितके वागण्यात कडक होते तितकेच प्रेमळही होते आणि त्यांचा रागावणं साहजिकच होतं. माझ्या चुकींमुळे ते रागात होते. समीर सांगू लागले की मी आईला सांगून येतो की तुम्हाला उद्या तुमच्या गावी जायचे आहे. माझी वाट पाहत समीर बोलला, ऐकून मी घातले. मी ठरवले होते की आज काही झालं तरी मी झोपणार नाही आणि मला समीरची वाट पाहिजे होती. गावाला जाण्याअगोदर आमच्या मनातील सर्व दुरावा दूर करायचा होता. मी पटकन नाईटी घालून घेतली. मी आरशात स्वतःलाच पाहून लाजली होती. मी बेडवर येऊन बसली होती. त्यांची वाट पाहत होती. पण समीर येण्याअगोदर मी पुन्हा एकदा झोपून गेली. सकाळी 10 वाजता जेव्हा मी डोळे उघडले तोपर्यंत समीर शहरात जाण्यासाठी निघून गेले होते. ते खूपच सकाळी शहरात जाण्यासाठी निघून जात असे, कारण शहरात जाण्यासाठी त्यांना 2 तास लागत होते. मला स्वतःवर रडू येत होतं. लग्नाचा 1 आठवडा ओलांडून गेला तरी मी समीरसोबत कोणतेही संबंध बनू शकले नाही आणि समीरच्या रागाचे कारण फक्त आणि फक्त मीच होते. मी विचार करून थकले होते की सकाळी उठल्यानंतर माझे कपडे ओले कसे होते. बहुतेक समीर मला पाणी टाकून उठवण्याचा प्रयत्न करत असणार. मी खोलीतून बाहेर पडले तर आईसुद्धा गावी जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. माझ्या सासूबाई मला म्हणू लागल्या, समीर तर निघून गेला आहे. आता आपल्या दोघींना गावी जायला निघावं हवे. मी मनातून नाराज होऊन माझ्या माहेरी जाण्यासाठी निघून गेली. माझे स्वप्न जणू विरून गेले होते. आता मला त्यांना 1 आठवड्यानंतरच भेटता येणार होते. माझ्या घरची मंडळी मला पाहून खूप आनंदी झाली. माझी छोटी बहीण तर मला पाहून खूपच खुश झाली होती. संपूर्ण गावात माझ्या येण्याची बातमी पोचली होती. म्हणूनच स्त्रियांचा घोळका मला पाहण्यासाठी आला होता. शेजारच्या मावशीची मुलगी सरिताचे लग्न होते. तशी ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. गावी येऊन मला सरिताच्या लग्नात फिरण्याची संधी मिळाली होती. लग्नात खूपच गोंगाट होत होता, पण तरीही माझ्या मनात कोणताच आनंद नव्हता, कारण माझे मन तर समीरमध्ये अडकले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हापासून मी माझ्या आईच्या घरी आली होती मला अजिबात झोप येत नव्हती आणि समीरच्या खोलीत येताच मी बेडवर लगेच झोपी जात होती. इथे तर मी फक्त बेडवर पडून असायची. कदाचित समीरच्या आठवणीत मला झोप येत नव्हती. मेहंदीच्या रात्रीच माझ्या आत्याचा मोठा मुलगा केदार शहरातून लग्नासाठी आला होता. तो लहानपणापासून गावी येत असायचा. मला पाहताच माझ्या मागे मागे फिरू लागला. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती की याला काय झाले आहे. त्याची नजर माझ्यावरच टिकून होती आणि या गोष्टीला कदाचित माझ्या सासूनेही पाहिले होते. मला मनापासून थोडीशी भीती वाटत होती. अगोदरच माझ्या आणि समीरमध्ये अजून संबंध काही चांगले झाले नव्हते आणि केदारच्या बाबतीत माझ्या सासूला कळालं तर माझं घर उद्ध्वस्त झालं असतं. म्हणून मी माझ्या शेजारच्या आत्याच्या घरातून बाहेर पडले आणि आपल्या घरी परत आली तर केदारही माझ्या मागे मागे आला. मला वाटेतच थांबवत म्हणाला की माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझा होकार असेल तर मी तुझ्या घरी मागणी टाकण्यासाठी माझ्या घरच्या लोकांना पाठवू का? हे शब्द ऐकून मला जीव जायचा राहिला होता. मी रागातच केदारला म्हटले की
माझं लग्न झालेलं आहे आणि यापुढे तू माझ्यासोबत अशी गोष्ट कुठली करायची नाही. माझं बोलणं ऐकून केदार म्हणू लागला की शहरात माझा खूप मोठा बंगला आहे, गाडी आहे, मी तुला सर्व आनंद देईल, पण तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्यासोबत चल. मी अगोदरपासूनच तुझ्यावर प्रेम करतो. मला काय माहीत होतं की 17 वर्षाची होताच तू लग्न करून घेशील. मी रागातच म्हटले की आज ही गोष्ट बोललास, यापुढे माझ्यासोबत अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते आणि तुझी एक चूक माझे आयुष्य बर्बाद करू शकते. हे ऐकून तो त्यावेळेस परत निघून गेला. पण माझ्यासाठी सरिताच्या लग्नात जाणे मुश्किल झाले होते. तो खूपच नालायक होता. तो गुपचूप माझे फोटो त्याच्या फोनमध्ये काढत होता. कसा तरी एक आठवडा निघून गेला आणि मी माझ्या सासूबाईसोबत आपल्या घरी परत आले होते. समीर आज कदाचित कामावरून लवकर घरी आला होता. आम्ही दुपारच्या वेळी घरी पोचलो होतो आणि समीर अगोदरच घरी होता. समीरला पाहून मला खूप आनंद झाला होता. आमचे सामान ठेवण्यासाठी मी खोलीत गेले तर समीर आपल्या आईला भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत निघून गेला. मी विचार केला की मी सुद्धा थोडा वेळ समीर आणि आईसोबत बोलत बसते, मग घरातील कामे करून घेईल. म्हणून सामान ठेवून मी त्यांच्या खोलीकडे गेली. तेव्हा माझ्या सासूंचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. मी विचार करू शकत नव्हती की माझा संसार, माझं घर तोडण्यात माझ्या सासूबाईंचा हात होता. ती रागातच समीरला सांगत होती की मी जाताना तुला सांगून गेली होती की आम्ही परत येण्याआधीच घटस्फोटाची कागदपत्र तयार करून ठेवायची. पण तुला काहीच आठवत नसेल. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की तुझी बायको किती चुकीची आहे. पण तू तर डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहेस. समीर म्हणत होता की आई, माझ्यासाठी तिला सोडून देणे अवघड आहे. ती माझी बायको आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तिच्या 10,000 चुका असतील, पण मी तिला आता माझ्या आयुष्यातून कधीच वेगळे करू शकत नाही. समीर माझ्याबद्दल प्रेमाच्या गोष्टी करत होता आणि माझ्या सासूबाई माझ्या चुका काढण्यात मग्न होत्या. मला काही समजत नव्हते की हे सगळे काय चालले आहे. माझी सासू मला इतक्या प्रेमाने लग्न करून घरी घेऊन आली होती, तर मग मला घटस्फोट देण्याचा विचार का करत होती? आणि समीर, जे मला स्वभावाने कडक वाटत होते, ते किती प्रेमाने बोलत होते आणि माझ्यासाठी त्यांच्या आईसोबत भांडत होते. माझे मन चलबिचल झाले होते. रात्री जेव्हा समीर खोलीत आलाय तेव्हा माझी बर्फी खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी बर्फीचा बॉक्स त्यांच्या हातातून घेतला. तेवढ्यात सासूबाई त्यांना काही कामासाठी आवाज देत होत्या, म्हणून ते खोलीतून बाहेर निघून गेले. मी हळूच त्या बॉक्सला एका कोपऱ्यात लपून ठेवून दिले. मला काही करून झोपायचे नव्हते आणि मी डोळे बंद करून मुद्दाम पडून होते. तेवढ्यात समीर खोलीत परत आले. तेव्हा माझा जीव जायचा बाकी राहिला होता. मी जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिले ते पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. समीरने जग भरून थंड पाणी माझ्या अंगावर ओतले. मी डोळे उघडलेच नाही. आज मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचे होते. समीर कोणाला तरी आवाज देऊन सांगू लागले की पूर्णपणे ही बेशुद्ध झाली आहे. थोड्याच वेळात एक सुंदर, खूपच सुंदर मुलगी माझ्या खोलीत आली. ती माझ्याच बेडवर समीर सोबत बसली होती आणि ते ज्या पद्धतीने एकत्र बसले ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. यापेक्षा जास्त मला पाहण्याची हिंमत नव्हती. थंड पाण्यामुळे माझे शरीर कापत होते. मी उठून बसली. मला उठलेले पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. मी समीरकडे रागातच पाहत होते. त्यावेळेस मी इतक्या रागात होते की मी समीरला घाबरत सुद्धा नव्हती. मी समीरला म्हटले की मला खरं खरं सांग की ही मुलगी कोण आहे? बर्फीमध्ये नेमकं काय होतं? मी बेशुद्ध का होते? तुम्ही हे सगळं का करत होतात आणि माझा विश्वासघात का केला? मी प्रश्नावर प्रश्न विचारत होती आणि माझ्या आतमध्ये आता वादळ निर्माण झाले होते. समीर खाली मान घालून सांगू लागला की ही मुलगी माझी बायको आहे आणि तिच्याशी लग्न करून 2 दिवस अगोदरच मी गावी आलो होतो. मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते, पण आईने जबरदस्ती माझे लग्न तुझ्याशी करून दिले. बायकोचे नाव ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हेमा सांगत होती की आमचे लग्न थांबवण्यासाठी 2 दिवस आधीच हा विचार करून आम्ही लग्न करून आलो की मला सून म्हणून घरी आणेल तर त्यांची आई माझं लग्न करणार नाही. पण त्याच्या आईने त्यांचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी समीरवर दबाव टाकला की त्यांनी हेमाला घटस्फोट द्यावा. समीरने गुपचूप हे मला छतावर असलेल्या खोलीत ठेवले होते, कारण गावी स्त्रियांना छतावर जाण्याची मनाई होती. म्हणून समीरला विश्वास होता की मी कधी त्यांच्या मागोमाग छतावर जाणार नाही. समीर जाणून बुजून बर्फीमध्ये औषध मिक्स करून मला खाऊ घालत होता, जेणेकरून मी झोपून जाईल आणि रोज रात्री आमच्याच खोलीत हेमासोबत तो वेळ घालू शकेल.
हेमा लग्न अगोदर शहरात नोकरी करत होती, म्हणूनच सासूबाईंना वाटायचे की हेमा चांगली मुलगी नाही आहे. म्हणूनच आई सतत सांगत होती की हेमाला घटस्फोट दे, हेमा त्यांचे पहिले प्रेम आहे. सगळे सांगत होते. आईने आत्महत्या करण्याची धमकीसुद्धा दिली होती. म्हणूनच समीरने मला आपलेसे केले होते. समीर हे मला कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नव्हते आणि या गोष्टीचा मला विश्वास होता. समीरने मला सगळं काही सत्य सांगितले होते, जे ऐकून माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते. मला कळून चुकले होते की त्या दिवशी माझी सासू हेमा आणि समीरच्या घटस्फोटाची गोष्ट करत होत्या. पण मी त्यांचा चुकीचा अर्थ काढला होता. या परिस्थितीमागे फक्त समीरचा हात नव्हता, तर माझ्या सासूबाईंचाही हात होता. त्यांना हे प्रकरण माहीत असून सुद्धा त्यांनी जबरदस्तीने त्यांच्या मुलाचे दुसरे लग्न माझ्यासोबत करून दिले. मी समीरसोबत आयुष्याला घेऊन खूप छान छान स्वप्न रंगवली होती. अशा माणसासोबत मी कधीच आयुष्य काढू शकणार नव्हती, ज्याचे दुसऱ्यावर प्रेम होते. तिच्याकरिता रोज मला गुंगीचे औषध देत होता. मी लगेच माझे सामान बांधून माझ्या सासूबाईंना शेवटचा नमस्कार करून माझ्या गावी निघून गेले. माझ्या सासूबाईंनी मला विश्वासात घेण्याचा खूप प्रयत्न केला की समीरने हे मला सोडून दिले आणि कायमचा तो आता माझा होईल. पण मी कधीच अशा माणसाची साथ देऊ शकत नव्हती, जो मला प्रेम देऊ शकत नव्हता. मी माझ्या आईवडिलांना सांगून समीरसोबत घटस्फोट घेतला. मी माझ्या आईवडिलांची लाडकी लेक होती. ते मला स्वतःच्या आगीत जळताना पाहू शकत नव्हते. शेजारच्या मावशीमुळे केदारला बातमी मिळाली होती की मी आता पुन्हा एकदा एकटी पडली आहे. म्हणूनच केदारने त्याच्या घरच्या लोकांना माझ्या घरी पाठवून माझ्याशी लग्नाची मागणी घातली. मला मात्र आता लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी स्पष्ट नकार दिला. मला आता पुढे शिकायचे होते आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. माझे शिक्षण जिथून थांबले होते ते पुन्हा सुरू झाले. प्रत्येक लग्न यशस्वी होत असे नाही, पण एक अपयशी लग्नाचा अर्थ असा नाही की मनुष्य अपयशी ठरतो. माझ्या लग्नाच्या अपयशानंतर मी स्वतः यशस्वी झाले होते. अभ्यासाच्या क्षेत्रात मी इतकी प्रगत झाली. मी माझ्या गावचे नाव संपूर्ण जिल्ह्यात रोशन केले होते. जर माझी कोणती लाडकी बहीण किंवा लाडकी मुलगी यशस्वी वैवाहिक जीवनाचा बळी टाकला असेल, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीन मार्ग शोधा आणि जीवनातील दुसऱ्या देशाचा आनंदाचा आस्वाद घ्या. मित्रांनो, तुम्हाला एकदा ही स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून मला जरूर सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.